नमस्कार. पुणे रेल्वे स्थानकाच्या नावावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. पुणे रेल्वे स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावावरून ठेवावे अशी मागणी आता भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. आता या मागणीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला दिसत आहे. तर या मागणीनंतर वेगवेगळे राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया इथे उमटू लागलेल्या आपल्याला दिसत आहे. नेमकं काय आहे, याच्यानंतर 5-4 नाव जी काही सुचवली आहेत त्या स्थानकासाठी ती काय असणार आहे ते आपण अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. नमस्कार, तुम्ही बघत आहात खरा विषय. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडलेली भूमिका ऐतिहासिक पातळीवर आधारित आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विस्तार करत हिंदी स्वराज्याची कटक ते अटक अशी घोडदौड केली होती. पुणे हे त्यांच्या काळातले स्वराज्याचं प्रमुख केंद्र होतं आणि शनिवारवाडा त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक होतं. आजही शनिवारवाडा आपण पाहत आहोत. अतिशय ते चांगली अशी वास्तू आपल्याला दिसत आहे. त्यांनी नमूद केलं होतं की ज्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाला त्यांच्या नावाने ओळख दिल्यास इतिहास योग्य सन्मान मिळेल, असं मेधा कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. म्हणजे मेधा कुलकर्णी यांचं म्हणणं इतिहास पुनर्जीवित करावा असं त्यांना इथे वाटत आहे. त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार विरोध दर्शवला आहे. पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं आहे की पुण्याच्या समतेच्या आणि प्रगतीच्या विचारांची चालना देण्यासाठी अनेक महापुरुषांची नावं असताना केवळ पेशव्यांच्या नावावर आग्रही असणं हे योग्य नाही आणि हे भाजपचं काही कट कारस्थान आहे का, यामागील देखील महत्वाच्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. आता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संभाजी महाराज यासारख्या व्यक्तींची नावं सुचवली. जगताप यांनी भाजपावर टीका करत म्हटलंय की पुण्यात पुन्हा एकदा पेशवाई विचार पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहात का? या सगळ्या गोष्टींवर खरंच आजचे जे काही लोक आहेत, या जी काही जनता आहे, यांनी विचार करणं गरजेचं आहे. भाजपाच्या राजकीय अजेंड्याचा हा भाग आहे. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करताना असंही सांगितले की ज्यांनी पुण्याच्या राजकारणात सर्व स्तरांवर काम केलं त्यांनी अधिक समावेशक दृष्टिकोन ठेवणं अपेक्षित होतं. सध्या या मुद्द्यावरनं शहरात आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. पण या सगळ्यांमध्ये पुणे शहराचं नाव काय ठेवावं? थोरले बाजीराव ठेवावं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं, की महात्मा ज्योतिराव फुले, की सावित्रीबाई फुले? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.